तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे 7 दिवस बाकी तुमच्या बोर्ड एक्झामसाठी. 20 फेब्रुवारीला तुमचा पहिला पेपर आहे मराठी विषयाचा. आता बरेचसे विद्यार्थी मला कमेंट्स करत होते की सर, शेवटच्या 7 दिवसांमध्ये काय अभ्यासावं, कशा पद्धतीने अभ्यासावं, प्रिपरेशन प्लॅन कशा पद्धतीने असला पाहिजे किंवा डेली रुटीन कशा पद्धतीने असलं पाहिजे, याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा माझ्या बोर्ड एक्झामला शेवटचे 7 दिवस बाकी होते, तेव्हा माझा प्रिपरेशन प्लॅन कशा पद्धतीने होता, माझं डेली रुटीन कशा पद्धतीने होतं, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता बघा, मी सुद्धा माझ्या बोर्ड एक्झाममध्ये 95% स्कोअर केलेले. म्हणजे जो प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे, जे रुटीन मी तुम्हाला सांगणार आहे, त्याला जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही सुद्धा बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतात. आता बघा, जेव्हा माझ्या बोर्ड एक्झामला शेवटचे 7 दिवस बाकी होते, तेव्हा माझा 100% सिलेबस हा कम्प्लीट होता. फक्त अभ्यासण्याचं काय बाकी होतं, तर मॅथ्स 1 मध्ये आणि मॅथ्स 2 मध्ये जे तुम्हाला हॉट्स क्वेश्चन विचारले जातात, क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 मार्क्ससाठी, ते क्वेश्चन माझ्या अभ्यासाचे बाकी होते किंवा त्यांची प्रॅक्टिस माझी बाकी होते. आता बघा, हे सुद्धा क्वेश्चन मी तुमच्या टेक्स्टबुक मधनं किंवा प्रॉब्लेम सेट मधले सगळे क्वेश्चन्स मी अभ्यासलेले होते. फक्त एक्स्ट्रा स्टडीसाठी माझ्या ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस ही बाकी होती. आता मला माझ्या बोर्ड एक्झाममध्ये मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 ह्या दोन्ही पेपर्समध्ये आउट ऑफ मार्क्स पाहिजे होते. यासाठी मला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करण्याची गरज होती. आता यासाठी मी काय करत होतो, तर जुन्या सिलेबसचं जे तुमचं टेक्स्टबुक होतं, त्या टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे हॉट्स क्वेश्चन विचारले जातात, त्यासाठी काही क्वेश्चन्स दिलेले होते. आता ते क्वेश्चन जसेच्या तसे बोर्ड एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारले गेलेले. आता यासाठी शेवटच्या 7 दिवसांमध्ये बाकी सगळ्या अभ्यासासोबत क्वेश्चन नंबर 4 साठी मी जुन्या सिलेबसमधलं जे टेक्स्टबुक आहे, त्यातले क्वेश्चन प्रॅक्टिस करत होतो. आता ह्या झाल्या बेसिक गोष्टी. आता माझं डेली रुटीन कशा पद्धतीने होतं ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा, दररोज सकाळी 6 वाजता मी उठायचो. 6 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत मी रेडी व्हायचो आणि एकदा रेडी झालो की 8 वाजता मी अभ्यासाला बसायचो. आता अभ्यासाला बसताना पहिलं काम मी करायचो, मॅथ्सचे फॉर्म्युलाज आणि मॅथ्सचे थेरम्स मी यांची रिव्हिजन करायचो. आता बघा, मला फक्त 15 ते 20 मिनिटं लागायचे ह्या सगळ्यांची रिव्हिजन करायला. आता यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला शीट होती आणि त्या फॉर्म्युला शीटमध्ये मी थेरम सुद्धा लिहिलेले होते. आता थेरम्स पाठांतर करण्याचे असतात, हे समजून घेण्याची गरज नसते, कारण थेरम आपण प्रूफ करत असतो. आता यासाठी फॉर्म्युला आणि थेरम मी पाठांतर करायचो किंवा त्यांची रिव्हिजन मी सगळ्यात आधी करायचो. मला फक्त 15 ते 20 मिनिटं लागायचे सगळे थेरम्स आणि सगळे फॉर्म्युला रिव्हिजन करण्यासाठी. आता यानंतर दुसरं काम मी काय करायचो, तर इतिहास विषयाचे व राज्यशास्त्र विषयाचे जे सोपे प्रश्न प्रकार होते, त्यांचा अभ्यास मी करायचो. यामध्ये रिकाम्या जागा भरा, चुकीची जोडी ओळखा किंवा संकल्पना चित्र पूर्ण करा, हे जे प्रश्न प्रकार होते यांची रिव्हिजन मी करायचो. आता सेम काम मी भूगोल विषयासाठी करायचो. भूगोल विषयाचे सुद्धा जे सोपे प्रश्न होते, म्हणजे जे सोपे प्रश्न प्रकार होते, त्यांची रिव्हिजन मी करायचो. आता यासाठी मला मॅक्सिमम 15 ते 20 मिनिटं लागायचे इतिहास विषयासाठी आणि 15 ते 20 मिनिटं लागायचे भूगोल विषयासाठी. आता यांची रिव्हिजन कशा पद्धतीने करायचो, तर बघा, बोर्डाने ज्या क्वेश्चन बँक दिलेल्या आहे इतिहास व राज्यशास्त्र विषयासाठी आणि भूगोल विषयासाठी, यांच्या प्रिंटआउट्स मी काढून आणल्या होत्या आणि त्या प्रिंटआउट्स किंवा त्या क्वेश्चन बँक मी सॉल्व्ह केल्या होत्या. आता रिव्हिजन करताना त्या प्रिंटआउट्स फक्त मी अभ्यासायचो आणि कमी वेळेमध्ये मला इतिहास व राज्यशास्त्र आणि भूगोल विषयाची रिव्हिजन माझी कंप्लीट व्हायची. आता ह्या सगळ्यांमध्ये 1 तास निघून जायचा. म्हणजे एका तासामध्ये मॅथ्सचे फॉर्म्युला सुद्धा रिव्हिजन झाली, त्यानंतर मॅथ्सचे थेरम सुद्धा रिव्हिजन झाली, त्यानंतर इतिहास व राज्यशास्त्र आणि भूगोल विषयाचे सोपे प्रश्न प्रकार यांची सुद्धा माझी रिव्हिजन होऊन गेली. आता ह्या सगळ्यांमध्ये 9 साडेनऊ वाजून जायचे आणि यानंतर मी सायन्स या विषयाच्या अभ्यासाला बसायचो. आता बघा, सायन्स हा विषय थोडासा लेंदी आहे, या विषयाच्या अभ्यासासाठी थोडासा वेळ लागतो. आता सायन्स विषयासाठी मी काय केलं होतं, तर माझ्याकडे एक 400 पेजेस नोटबुक होते. त्या नोटबुकमध्ये मी लिहिले होते. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते होते, तर बघा, एक्सरसाइज मधले क्वेश्चन त्यामध्ये लिहिले होते. त्यानंतर बोर्डाने ज्या क्वेश्चन बँक दिलेले, त्या क्वेश्चन बँक मधले क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये होते. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधनं सुद्धा काही क्वेश्चन मी लिहिलेले होते. आता हे सगळे क्वेश्चन चॅप्टर वाईज होते, म्हणजे खूप कमी वेळ लागायचा सायन्स विषयाच्या अभ्यासासाठी. आता बघा, सायन्स 1 आणि सायन्स 2 हे दोन्ही विषय अभ्यासण्यासाठी मला मिनिमम 1 ते 2 तास लागायचे. 1 ते 2 तासामध्ये हे दोन्ही सब्जेक्ट माझे अभ्यासून व्हायचे. आता बघा, सकाळी अभ्यास कशा पद्धतीने केला, तर सगळ्यात आधी मॅथ्सचे फॉर्म्युला रिव्हिजन केली, त्यानंतर मॅथ्सचे थेरम्स मी रिव्हिजन केले, त्यानंतर इतिहास व राज्यशास्त्र आणि भूगोल विषयाचे सोपे प्रश्न प्रकार देखील अभ्यासले गेले आणि त्यानंतर सायन्स 1 आणि सायन्स 2 या विषयाचा सुद्धा माझा अभ्यास झाला. म्हणजे सकाळी 5 तास अभ्यास करून माझे जवळपास 4 ते 5 विषयांचा अभ्यास माझा होतो. आता यानंतर थोडासा आराम करायचो, जेवण वगैरे करायचो आणि पुन्हा संध्याकाळी 4 वाजता मी अभ्यासाला बसायचो. आता संध्याकाळी जेव्हा 4 वाजता अभ्यासाला बसायचो, तेव्हा काय काय अभ्यासायचो, तर सगळ्यात आधी इतिहास व राज्यशास्त्र विषयाचे आणि भूगोल विषयाचे जे मोठे प्रश्न होते, त्यांची उत्तरं किंवा त्यांचे प्रश्न मी अभ्यासाला घ्यायचो, त्यांची रिव्हिजन मी करायचो. आता माझ्यासोबत एक प्रॉब्लेम होता, जेव्हा मी इतिहासाचे प्रश्न पाठांतर करायचो किंवा भूगोलाचे प्रश्न पाठांतर करायचो, जर त्यांना डेली रिव्हिजन नाही केली तर काही वेळानंतर ते प्रश्न मी विसरून जायचो. आता हे सुद्धा तुमच्यासोबत होत असेल. तुम्ही एकदा प्रश्न पाठांतर केले असेल, 2-3 दिवस जर ते प्रश्न तुम्ही बघितले नसेल, तर काही दिवसानंतर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही विसरून जातात.
आता यासाठी मी काय केलं, जरी शेवटचे 7 दिवस बाकी होते तरी डेली मी इतिहास व राज्यशास्त्र विषय आणि भूगोल विषयाचे जे मोठे प्रश्न होते त्यांची रिव्हिजन मी कंटिन्यू करत असायचो. आता याची रिव्हिजन करण्यामध्ये मला 1 ते 1.5 तास लागायचा. म्हणजे 4 वाजता अभ्यासाला बसायचो तर 6-6:30 वाजेपर्यंत हे सगळे प्रश्न प्रकार माझे अभ्यासून व्हायचे किंवा त्यांची रिव्हिजन माझी होऊन जायची. आता यानंतर उरलेल्या वेळामध्ये मराठी विषयातील स्थूल वाचनाचे प्रश्न मी अभ्यासाला घ्यायचो. आता बघा, मी कधीच स्थूल वाचन ह्या विभागातील प्रश्न पाठांतर केले नाही. तर स्थूल वाचनासाठी तुमच्या मराठी टेक्स्टबुकमध्ये 4 धडे दिलेले, 4च्या 4 धडे मी समजून घेतले होते. जरी बोर्ड एक्झाम मध्ये स्वाध्यायाच्या बाहेरचा प्रश्न विचारला गेला तरी तो क्वेश्चन मी इझिली अटेम्प्ट करू शकतो. यासाठी आता स्थूल वाचनाचे प्रश्न मी कधीही पाठांतर केले नाही, ते फक्त समजून घेतले. आता उरलेल्या वेळेमध्ये काय करायचो, तर स्थूल वाचनाचे 4ही धडे यांची रिकॅप करायचो आणि स्वाध्यायातले प्रश्न मी एकदा रिव्हिजन करायचो. तर अशा पद्धतीने संध्याकाळी 4 वाजेपासून तर 6-6:30 किंवा 7 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो. आता ह्या वेळेमध्ये इतिहास व राज्यशास्त्र विषय आणि भूगोल विषयाचे मोठे प्रश्न माझे अभ्यासले गेले. त्यानंतर स्थूल वाचन ह्या विभागाचा सुद्धा माझा अभ्यास झाला. आता यानंतर जेवण वगैरे करायचो, थोडासा रिलॅक्स करायचो आणि पुन्हा झोपण्याच्या आधी मी मॅथ्स विषयाची प्रॅक्टिस करायचो. आता मॅथ्सचा अभ्यास कशा पद्धतीने करायचो, तर टेक्स्टबुक घ्यायचो मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 साठी. त्या टेक्स्टबुक मधनं रॅन्डमली क्वेश्चन पिक करायचो आणि ते क्वेश्चन नोट डाऊन करून ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. आता बघा, हे क्वेश्चन ऑलरेडी मी बऱ्याच वेळा प्रॅक्टिस केलेली असायची, त्यामुळे ते क्वेश्चन माझे इझिली सॉल्व्ह होऊन जायचे. आता यानंतर क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये जे तुला खोटसाठी क्वेश्चन विचारले जातात किंवा पुस्तकाचे बाहेरचे जे क्वेश्चन विचारले जातात त्यांची प्रॅक्टिस मी करायचो. आता यासाठी काय करायचो, प्रॉब्लेम सेट मधले काही क्वेश्चन घ्यायचो आणि जुन्या सिलेबसच्या टेक्स्टबुक मधनं काही क्वेश्चन घ्यायचो आणि ते क्वेश्चन मी सॉल्व्ह करायचो. आता बघा, बऱ्याच वेळा ते क्वेश्चन इझिली सॉल्व्ह सुद्धा व्हायचे आणि बऱ्याच वेळा ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला थोडी डिफिकल्टी मला फेस करावी लागायची. आता जे क्वेश्चन माझे इझिली सॉल्व्ह होत नव्हते किंवा ज्या क्वेश्चन मध्ये मला डिफिकल्टी येत होती ते क्वेश्चन मी युट्यूबवरती बघायचो. आता युट्यूबवरती जेव्हा त्या क्वेश्चनचं सोल्युशन बघायचो तेव्हा तो क्वेश्चन पण अभ्यासला जायचा आणि त्या क्वेश्चनशी रिलेटेड व्हरायटी ऑफ क्वेश्चन देखील माझे अभ्यासले जायचे. तर अशा पद्धतीने झोपण्याच्या आधी मी मॅथ्स विषयाची प्रॅक्टिस करायचो. तर बघा, शेवटच्या 7 दिवसांमध्ये माझ्या शेवटचे 7 दिवसाचं डेली रुटीन अशा पद्धतीने होतं. आता याआधी मी ऑलरेडी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले होते, म्हणजे सॅम्पल क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह केले होते. सिलेबस माझा कंप्लीट होता, रिव्हिजन माझी झाली होती. तेव्हा शेवटच्या 7 दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकलो. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, शेवटचे 7 दिवस बाकी. या शेवटच्या 7 दिवसांना चांगल्या पद्धतीने प्लॅन करा, एक टाइम टेबल तयार करा, एक रुटीन तयार करा आणि त्या रुटीनला किंवा त्या टाइम टेबलला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही अशा पद्धतीने शेवटच्या 7 दिवसात जर तुम्ही अभ्यास केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये शेवटच्या 7 दिवसांमध्ये माझी बोर्डाची प्रिपरेशन कशा पद्धतीने होती, काय रुटीन मी फॉलो करायचं हे मी तुम्हाला सांगितलेले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.